काल पाहिला आपण विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते परं दृष्ट्वा निवर्तते रस अपि परम दृष्ट्वा निवर्तते। तो रस सुद्धा विषयाच्या ठिकाणी असणारा रसभाव आसक्ती ही सुद्धा त्या परम असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन झालं असता, सम्यक ज्ञान झालं असता, ते सुद्धा काय होतो, रस विषय सुद्धा निवृत्त होतो। बरं, मग सम्यक दर्शन लक्षण प्रज्ञास्थैर्यं चिकीर्षता आदौ इंद्रियाणि ववशे स्ववशे स्थापयितव्यानि यस्मात् तदनवस्थापने दोषम आह। दोषम आह दोष सांगतात। काय दोष सांगतात? प्रज्ञास्थैर्यं चिकीर्षिता। प्रज्ञा कोणती प्रज्ञा? तर सम्यक दर्शन लक्षण। सम्यक दर्शन लक्षण, सम्यक दर्शन हेच स्वरूप आहे ज्या प्रज्ञेचं। ती प्रज्ञा कशी? स्थैर्यं चिकीर्षिता, ती स्थिर करण्याचा इच्छुक, त्याची इच्छा असणारा आदौ त्यानं काय केलं पाहिजे? सगळ्यात अगोदर इंद्रियाणी ववशे स्थापितव्यानी, इंद्रिय वश करण्याची इच्छा केली पाहिजे, इंद्रिय वश केले पाहिजे। का? यस्मात् तदनावस्थाने दोषमाह। इंद्रिय जर वश नाही केले तर काय दोष होईल? ते दोष सांगतात। यदतो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। यततः विपश्चितः पुरुषस्य यततः विपश्चितस्य अपि पुरुषस्य, हे कौन्तेय, हे कौन्तेय, हे अर्जुना, जो यततः म्हणजे प्रयत्न करणारा आहे। कशाकरता प्रयत्न करणारा? स्थितप्रज्ञ होण्याचे प्रयत्न करणारा असून सुद्धा विपश्चितः विपश्चितः मेधावी, त्याचा अर्थ केला मेधावी, ज्ञानी आहे वा। ज्ञानी म्हणजे ज्याची विवेक बुद्धी आहे, अंतकरणामध्ये विवेक निर्माण झालेला आहे, दृढ निश्चय नाही पण विवेक निर्माण झाला, असा असून सुद्धा कोण? असा पुरुष म्हणजे विवेक बुद्धी निर्माण झाली तरी सुद्धा प्रमाथीनी इंद्रियानी मनः प्रसभं हरंती। हे जे इंद्रिय आहेत कसे आहेत? ते प्रमाथीनी, प्रकर्षेन मथन करणारे, म्हणजे मंथन करत असताना सगळं कसं घोसळल्या जातं की नाही, एकदम खालचं वरी वरचं खाली सगळं अतिशय चंचल होतं। तसं हे चित्ताला अतिशय चंचल करणारे कोण आहेत? इंद्रिय आहेत। आणि हे इंद्रिय मनः प्रसभम, मनाला बळोबळी हटात, बळोबळी काय करतात? हरंती, हरवून नेतात। म्हणजे इंद्रियाचं एवढं सामर्थ्य आहे की विपश्चित म्हणजे मेधावी विवेकी जरी असला तरी त्याला हटात म्हणजे बळजबरीनं, जबरदस्तीनं मनाला काय करतं? इंद्रिय हे मनाला काय करतात? हरंती, त्या आपल्या विषयाकडे घेऊन जातात। आता इथं पहा, इंद्रियाणी म्हणले ना, मनः हरंती, तर काय? याचा पहिला पुरवठा इंद्रिये, येथोनी प्रवृत्ती कर्मातीवी आधी निर्धळून निघाले सर्वथैव, है की नाही? इंद्रियच नेतात ना। इंद्रिय गेले तर ते गेल्यासारखा, नाहीतर मन जाऊन किती जरी मन गेलं
तर इंद्रियच नाही गेलं तर तो गेल्यासारखा होईल का? म्हणून अगोदर सांगितलं विषयाकडे नेणारे तर इंद्रियच आहेत ना. जर इंद्रियांनी नाही नेलं तर मग मालक किती जरी मोठा झाला तर नौकराने जर आंदोलन केलं नाही करायचंच नाही, काय होतं संप केला तर काय करणार आहे मालक? संपात बस जायला संपच केला सगळ्यांनी मिळून, काय करता येईल? अध्यक्ष आहे पण अध्यक्षाचं कुठपर्यंत चालतं? जोपर्यंत ऐकतात नोकर तोपर्यंत, जोपर्यंत बाकीचे ट्रस्टी ऐकतात तोपर्यंत अध्यक्ष. ट्रस्ट्यांनी सगळ्यांनी जर उठाव घेतला अध्यक्षाचं ऐकायचंच नाही, अध्यक्षाला राजीनामा द्यावा लागते. हे इंद्रिय जे असतात तर ज्ञानोबरा किती मस्त, याचा पहिला पुरवठा इंद्रिय. मग हे इंद्रिय जाऊ दिले नाही मग ते दम, म्हणून दमाचा अभ्यास केला की क्षमाचा अभ्यास होतो. काय करीन मग जाऊस जर दिलं नाही तर. म्हणून तर आसन आहे ना अगोदर, प्राण आसन मग प्राणायाम. आधी बसायचा अभ्यास करायचा. मन जाऊ द्या कुठं जायचं तिकडे, बसल्यावर काय कुठं मन किती जरी गेलं तरी इंद्रिय तिकडे गेलेच नाही तर संस्कार होणार नाही. शरीर तीर पावर कमानच खिचली नाही तर तीर कहा लगेगा. यततः भाष्य पहा, यततः प्रयत्नं कुर्वतः अपि हि यस्मात् कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः मेधाविनः अपि इति व्यवहितेन संबंधः. यततः म्हणजे प्रयत्नशील, प्रयत्नं कुर्वतः प्रयत्नशील, प्रयत्न करत असलेला असून सुद्धा अपि हि यस्मात् हे कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः. विपश्चितः पुरुषस्य म्हणजे मेधाविनः पुरुषस्य, मेधावी असला, मेधावी म्हणजे विवेकवाला, बुद्धीनं काम घेणारा असून सुद्धा हे आपी आहे ना, आपीचा विपश्चितः अपि असं करायचं. व्यवहितेन संबंध, आपीचा या विपश्चिताशी संबंध असा जोडा म्हणतात. अपि इति व्यवहितेन संबंध. म्हणजे किती जरी विवेक चांगल्या बुद्धिवाला असला तरी पण इंद्रियाणि प्रमाथीनी म्हणजे प्रमथनशीलानी विषयाभिमुखम हि पुरुषम शोभयंती आकुली कुर्वंती. हे इंद्रिय कसे आहेत? इंद्रिय प्रमाथीनी आहेत, म्हणजेच कसे आहेत? प्रमथनशीलानी, मथन करणं यांचा स्वभाव आहे. मनाची घाळमेळ करून टाकणं हे याचा काय आहे? स्वभाव आहे. आणि यांचं तोड तिकडंच असतं नेहमी. कुठं? विषयाभिमुखम. कसे असतात हे? विषयाभिमुखम ही. आणि काय करतात? पुरुषम क्षोभयंती. यांचं तोंड सदैव विषयाकडे असल्यामुळं काय करतात हे? पुरुषम क्षोभयंती. पुरुषामध्ये काय क्षोभ निर्माण करतात, क्षोभ निर्माण करतात. आकुली कुर्वंती, आकुली कुर्वंती व्याकुळ करतात. चित्त चंचल झालं की माणूस अस्थिर होतो, समाधान त्याचं राहत नाही, समाधान निघून जात. प्रत्येक माणसाला कशाची इच्छा आहे? समाधानाची. अर्धी का भाकर काय ना, सुखाची गावा समाधानाची गावा, असं प्रत्येकाला वाटते की नाही? पण हे काय गप बिचारी बसू देत नाही, फार लगे त्याचं हेच करून टाकतात, काम जातं घुसळणच करून टाकतात. खालचं वरी, वरचं खाली, काही गप बसू देत नाहीत. असे ती इंद्रिय. आकुली कृत्य च हरंती.
प्रसभम, प्रसभम म्हणजे प्रसह्य प्रकाशम एव पश्यतः विवेक विज्ञान युक्तः मनः, विवेक विज्ञान युक्तः मनः. विवेक म्हणजे चांगल्या प्रकारे बुद्धी असली, खरं काय खोटं काय हे कळते ज्याच्या बुद्धीला, या बुद्धीने युक्त असलेला, असं असलेलं जे मन आहे, प्रकाशम एव पश्यतः, नेहमी काय पाहतो, ज्याची ज्ञानाकडे धाव आहे, प्रकाशम प्रकाशच पाहतो, पाहणार असून सुद्धा प्रसभम हरंती, आकुलीकृत्य व्याकुळ, त्याला विचारायला व्याकुळ करून प्रसभम हरंती, बळोबळी बळजबरीनं त्याचं काय करतात, हरण करतात. कोण? इंद्रिय, त्या मनाचं इंद्रिय हरण करतात. इंद्रिय जिकडं पाहिले की तिकडं मन आपोआप जातं, किंवा मनामध्ये इच्छा झाली आणि इंद्रिय तिकडे गेले की पुन्हा जास्तीच व्याकुळतेला प्राप्त होतं. म्हणून मन शम आहे ना, आंतरिंद्रिय निग्रह शम आणि बाह्य इंद्रिय निग्रह दम. दम अगोदर सांगितला आणि मग शम सांगितलेला आहे. दम म्हणजे बाह्य इंद्रिय निग्रह अगोदर करायचा, इंद्रिय जाऊ द्यायचे नाही. इंद्रिय जाऊ दिले नाही की आपोआप काय होतं, शम प्राप्त होतो. आचरण करत असताना काय दमाचा अगोदर हे करावं लागते. तर पहा, जसं की घागरा असती, घागरीमध्ये घागरीमधलं पाणी जर ढवळत असेल तर मग काय करावं लागते, वरची घागर अगोदर काय करावं लागते, स्थिर करावं लागते. मग पाणी आपोआपच मधलं स्थिर होतं. त्या पद्धतीनं अगोदर बसण्याची सवय लावावी लागते. बसून शरीर स्थिर झालं की काय स्थिर होतं, मन सुद्धा स्थिर होतं. जितकं शरीर चंचल असेल तितका श्वास चंचल होतो. श्वासानुसार मनही चंचल होतं. योगाच्या दृष्टीनं वा, जर नुसता झोपला तर थांबला समजा त्यो, नाहीतर फिरतच राहतो. हिंडीच कुठे गेलं. शमदमाविषयीचा श्लोक कोणता सांगितला होता आम्ही? यस सर्वत्राण विश्व अभिनंदती न द्वेष्टी. आणि हे यदा संवरते चायम कुर्मंगाणी वस इंद्रिया आणि इंद्रियार्थेभ्य, क्षमाविषयी सांगितलं होता आहे ना. दमाविषय इंद्रिया आणि इंद्रियार्थेभ्य. आणि यस सर्वत्राण विष्णेहस्य क्षमाविषय. तर अगोदर कोणाचं अनुष्ठान करावं लागते, दमाचं, आणि नंतर क्षमाचं. बरं. यतः तस्मात, म्हणून त्यामुळं काय, तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तानि सर्वाणि तानि संयम्य, तानि सर्वाणि, तानि म्हणजे सर्व इंद्रिय, त्याला काय करायचं, संयम्य म्हणजे संयमन करून, युक्त होऊन म्हणजेच काय होऊन, समाहित सन, समाहित होऊन. त्या समाहित होणं म्हणजे त्याला ज्ञानाकडे प्रवृत्त करणं, बुद्धीमध्ये स्थिर करणं. कोणाला? सर्वाणी इंद्रियाणी.
आणि मत्परः आसीत. मत्परः मत माझ्यामध्ये मी कोण? परमात्मा. माझ्यामध्ये त्याला काय करायचं? ह्या सर्वांना स्थिर करायचं. आधी युक्त व्हायचं आणि युक्त होऊन मतपर व्हायचं. मतपर होऊन राहायचं. आशित म्हणजे राहणं. ही कारण असं का हो? यस्य इंद्रियाणि वशे, ज्याचे इंद्रिय वश आहेत, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची प्रज्ञा कशी आहे? प्रतिष्ठित आहे. ज्याचे इंद्रिय ज्याच्या ताब्यामध्ये आहेत त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे असं समजावं. स्थित, स्वरूपामध्ये स्थित, ज्ञानामध्ये स्थित. समाधी 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 आहे त्याची. बुद्धी कुठं समाहित झाली? आत्म्यामध्ये समाहित झाली. आत्मन्ये वात्मना तुष्ट, ते सूत्र आहे. त्या सूत्राचं सगळं भाष्य आहे. समजा स्वतः भगवानच एक सूत्र लिहितात, त्याच्यावर बाकी सगळी शेवटपर्यंत त्या सूत्राचं चिंतन चालू आहे. तर तसे व इंद्रिय त्याच्या वश आहेत. इंद्रिया अगोदरच्या श्लोकामध्ये काय कोण काय आहे? इंद्रियांच्या अधीन जो आहे. आणि इथं काय? ज्याच्या अधीन इंद्रिय. इंद्रियांच्या अधीन जो असतो त्याला हे जमू देत नाहीत प्रमाथिनी. त्याचं सगळं काय करतात? त्याचं मंथन करतात. त्याला सुख लागू देत नाहीत, त्याला भाकर अंगी लागू देत नाहीत. आणि ज्याच्या इंद्रिय काय आहेत? वश आहेत. इंद्रिय ज्याच्या वशमध्ये आहेत. काय म्हणतात? इंद्रिय वशमध्ये आहेत. कसं म्हणायचं मराठीत? कसं बोलायचं? अधीन आहेत. इंद्रिय ज्याच्या अधीन आहेत त्याची प्रज्ञा काय? प्रतिष्ठित आहे. इंद्रियावरती स्वामित्व आहे, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे असं समजाव. तर तानि सर्वाणि संयम्य म्हणजे संयमनम वशीकरणम कृत्वा. तानि तानि म्हणजे इंद्रियाणी, सर्वाणी इंद्रियाणी संयम, सर्व इंद्रियांना यांचं संयमन करणं. संयमन करणं म्हणजे संयमनम म्हणजे वशीकरणम, त्याच्यावर वशीकरण करायचं. कोणावर? इंद्रियावर. वशीकरण करणं म्हणजे काय? अधीन करणं. आता हे लोक वशीकरण करतात म्हणजे काय करतात? तो व्यक्ती आपल्या अधीन करतात. प्रत्येकाला वाटतंय प्रत्येक माणूस आपल्या वशमध्ये असला पाहिजे. महाराजाला वाटतंय चेले आपल्या वशमध्ये असले पाहिजे, कानाखाली असले पाहिजे. मालक तुलसी मीठे वचन ते सुख उपजत चहुर. वशीकरण एक मंत्र है, त्याचे वचन कर. वा, वशीकरणाचा मंत्र आहे गोड बोलणं. गोड बोलायचं वशीकरण करायचं असेल. असो, कोणी गोड बोलून वशीकरण करते, कोणी कठोर बोलून वशीकरण करते. कठोर बोलल्यानंतर भीती वाटते ना, वा याच्याशिवाय काय खरंच पर्याय नाही आपल्याला. दोन्ही पद्धतीनं वशीकरण करता येते. तर आपल्या अधीन करणं, वशीकरण करणं म्हणजे काय? आपल्या अधीन करणं म्हणजे वशीकरण कृत्वा, अधीन करून. युक्त युक्त म्हणजे समाहित असन, समाहित होऊन, समाहित अंतकरण वाला हो, स्थिर अंतकरण वाला हो. आसित आसित मतपरः, मतपरः आसित. मीच आता मतपरच सांगतात. अहम वासुदेव सर्व प्रत्यगात्मा परः यस्य स मतपरः. मतपरः म्हणजे काय? अहम वासुदेव, मी असणारा वासुदेवच. कसा आहे? सर्व प्रत्यगात्मा, सर्वांचा प्रत्यगात्मा. सगळ्यामध्ये सगळ्यांचा अंतरात्मा कोण आहे? मी आहे. कोण? वासुदेव. वासनात वासुदेवस्य वासितम भुवनत्रयम. वासितम व्याप्तम, सर्व त्रिभुवन ज्यानं व्याप्त करून टाकलेलं आहे. त्रिभुवनात याच्याशिवाय दुसरं कोणी नाही.
याच्यात सर्व त्रिभुवन आहे असा वासुदेव. तर तो कोण आहे? प्रत्येक आत्मा. आणि माझाच प्रत्येक आत्मा असं नाही. अहम वासुदेव माझाच प्रत्येक आत्मा म्हणल्या पुन्हा त्याला ती जास्तीच होईल ना. म्हणून सर्व प्रत्येकात, प्रत्येक जीवाचा, प्रत्येक चर आचर सर्वांचा कोण आहे? हा प्रत्येक आत्मा आहे. पर यस्य, मीच परम. पर म्हणजे श्रेष्ठ, आत्माच ज्याच्याकरता श्रेष्ठ आहे असा तो, त्याला काय म्हणायचं? मत्परः. न अन्य अहम तस्मात. काय रडायले बाबा, काय त्याला असं लगे जो हे आलं. स मत्पर न अन्य अहम, याच्याहून अन्य प्रत्येक आत्म्याहून अन्य नाही, मी सुद्धा अन्य नाही. अहम अन्य न तस्मात इति आशित, असं समजून आशित स्थिर राहिलेला असा इत्यर्थ. एवं आसीनस्य यतेः वसेहि यसेंद्रियाणि. वसेहि यसेंद्रियाणि म्हणजे अशा प्रकारे आसीनस्य स्थिर झालेला जो कोण, यती त्याच्याद्वारे येते हे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची प्रज्ञा काय? त्या यतीची प्रज्ञा कशी झालेली? प्रतिष्ठित झालेली. म्हणजे तो कसा झालेला आहे? स्थितप्रज्ञ झालेला आहे. कशाने? अभ्यास बलात वर्तनते, अभ्यासाच्या बळाने. अभ्यासाने. कोणता अभ्यास केला? सर्वाणी इंद्रियाणी ताणी सर्वाणी संयम्य, याचा अभ्यास. इंद्रिय निग्रह करणं हाच काय? अभ्यास आहे. आणि असा अभ्यास करून तो काय झालेला आहे? तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली. बर. अथ इदानीं परा भविष्यतः सर्वानर्थमूलम इदम उच्यते. आता अशी ज्याची स्थिती नाही वरच्यासारखी, इंद्रिय ज्याच्या अधीन नाहीत, उलट जो इंद्रियांच्या अधीन आहे, जे इंद्रिय आपल्या जर अधीन नसतील तर काय? सर्वानर्थ मूल. हे काय? सर्व अनर्थाचं मूल आहे. पराभविष्यतः म्हणजे ज्याचा पराभविष्यतः यांच्याकडून ज्याचा पराभव झाला. कोणाकडून? इंद्रियांकडून. इंद्रियांकडून जो जिंकल्या जातो, पराभूत केल्या जातो, तर हेच त्याचं काय? सर्व अनर्थ मूलम, अनर्थाचं मूल आहे. इदम उच्यते असं सांगतात. कसं? ध्यायतो विषयान् पुंसत्संगस्तेषु उपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते. ध्यायतः विषयान् पुंसः तेषु संगः उपजायते. ध्यायतः चिंतयतः, चिंतन करतो. कशाचं? विषयान. ध्यायतः विषयाचं चिंतन करणारा. आणि पुन्हा कोण? तेषु विषयान ध्यायतः पुंस. विषयाचं चिंतन करणारा जो पुरुष चिंतन केलं की त्याचं जे प्रीती आहे, आसक्ती आहे, तेषु संघ उपजायते. चिंतन केलं की त्याच्यामध्ये काय उत्पन्न होतो? संघ उत्पन्न होतो. संघ उत्पन्न होतो म्हणजेच काय उत्पन्न होतं? प्रीती उत्पन्न होती. चिंतन केलं की ते आवडायला लागतं. चिंतन केलं की त्याचे गुण वगैरे कळतात, त्याच्यामध्ये वाटतं अरे गोड गोड छान छान. चिंतनच नाही केलं तर तिकडे जाण्याचा विषयच नाही. मग अगोदर व्यक्ती काय करत असतो? कोणत्याही विषयाचं चिंतन करतो, आणि चिंतनाने त्याच्यामध्ये निर्माण होते प्रीती, संग निर्माण होतो.
कशाचं? हा, गुणाचं चिंतन, त्याच्यामध्ये जे मिळणारं क्षणिक सुख आहे का नाही, त्या क्षणिक सुखाविषयीच्या त्याच्याविषयी आसक्ती होती, त्या क्षणिक सुखाविषयीच वाटतं हेच खरंय. हा, आसक्ती झाल्यावर दोष दिसत नाही. हो, म्हणून म्हणतात ना, जे सुंदर दिसतं त्याच्यावर प्रेम होत नाही, ज्याच्यावर प्रेम असतं ते सुंदर दिसायला लागतं. असा नियम आहे. दुसऱ्या जगाच्या दृष्टीने काय असं ते काय धोरणात आहे का, नाक आहे की काय, ते काय हे आहे, तोंड आहे. पण ते ज्याचा जीव बसला, ज्याचा जीव जडला त्याच्याकरता ते काय ते, त्याच्याकरता ब्रह्मदेव बी फिकाच आहे. ब्रह्मदेव जरी येऊन म्हणू लागला, अरे त्याच्या तिकडे नादी लागू नको, तुम्ही गपाव म्हणते, ते आमचं आम्हाला कळत असते. तर काय चिंतन, चिंतन लय कठीण आहे. चिंतन म्हणून तर वरी आले मतपर. चिंतन जरी करायचं झालं तरी कोणाचं करायचं? मतपर. हे मतपर शब्द लय महत्वाचा आहे. आणि जे मतपर नाहीत त्यांची ही स्थिती आहे. जे मतपर नाहीत ते मग कशामध्ये शोधणार सुख? विषयामध्ये. म्हणून हे पेशल नाही बरं का, ह्याच सुरुवात कुठून झालेली आहे? अगोदर मतपर हे त्याचं मूळ आहे. मतपर जे नसतील त्यांचं मग या अशी गती होईल. काय करतील ते? विषयाचं चिंतन करतील, आणि विषयाचं चिंतन केलं की तेषु संग उपजायते, त्याच्यामध्ये संग म्हणजे प्रीती उत्पन्न होईल. आणि मग प्रीती उत्पन्न झाल्यावर काय होईल? संगात संजायते काम, संगात काम संजायते, संगाने काम निर्माण होईल. काम निर्माण होईल म्हणजे त्याच्याविषयी अगोदर प्रेम होईल, मग ते प्राप्त करण्याची इच्छा होईल. आता त्याच्याशिवाय नाही, मनत लागत नाही, ते मिळालंच पाहिजे. तो माझा व्हावा, तो माझा व्हावाच असो, म्हणजे विषय बरं का, परमात्मा नाही. आणि जर नाही मिळाला तर काय होईल? कामात क्रोध अभिजायते, त्या कामापासून काय निर्माण होईल? क्रोध. म्हणून हे दोन्ही वेगळे नाही. कोणी म्हणेन आम्हाला क्रोध येते, हो काम नाही अंतःकरणात, पण ते क्रोध येते. एक शेठजी पूजेला बसायचे, बरोबर 8 वाजता चहा मोलकरी आणून द्यायचे. हो, त्या दिवशी मोलकर नाही लवकर 8:30 वाजले तरी 8:30 आले, म्हणजे नाल गुंज झाला शेठजी. काय म्हणजे चहा लवकर, चहा करायला गेली तर साखरच नाही. अरे राम. नाही म्हणजे दुकानावर गेली, दुकान बंद, उघडलंच नाही. मारवाड्याला बोलून आणलं, 9 वाजले. मारवाडी आला, चावी घरीच विसरला. काय केला चहा असा इकडं, तर तलप लागली ना, आदान ठेवलं नसल्यामुळे. या कामापासून काय होतो? काम जर पूर्ण नाही झाला तो क्रोध उत्पन्न होतो. पण अगोदर काय असते सुरुवात? मूळ कुठून होते सुरुवात? चिंतनापासून. विषयाचं चिंतन लय बेकार. ध्यायतः म्हणजे चिंतयतः. कशाला? विषयान. विषयान शब्द आदी विषय विशेषान आलोचयतः. शब्दादी जे विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, शब्द विशेषान म्हणजे प्रकारान, शब्दाधिकाचे जे प्रकार आहेत त्याला काय करतो? आलोचयतः, चांगल्या प्रकारे अवलोकन करतो. है ना? छान आहे, दिसायला छान आहे, ऐकायला गोड आहे, है ना, अंगाला मऊ आहे, सुगंध फार, असं सर्व विषय. पुंसः पुरुषस्य संगः आसक्तिः प्रीतिः तेषु विषयेषु उपजायते. त्या पुरुषाचा संग म्हणजे त्या पुरुषाची प्रीती, आसक्ती म्हणजेच काय? प्रीती. तेषु तेषु केषु विषयेषु उपजायते.
प्रीती विषयामध्ये उत्पन्न होते. तर का उत्पन्न होते? चिंतनामुळे. कशाच्या चिंतनामुळे? शब्दाधिकाच्या चिंतनामुळे. शब्दाधिकाच्या सामान्य शब्दाधिकाला शब्दाधिक ऐकू आले, भोग मिळाला सामान्य रूपानं, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते काय करीत नाही. पण मग काय करायचं? जर आलोचयतः विशेष प्रकारे आलोचयत नाही, विशेषान शब्दादी विषय विशेषान ते वेगळं. हे आलोचयत हे वेगळं. आलोकन केलं. पण कसं आलोकन केलं? चांगल्या प्रकारे त्याचं अवलोकन करायचं. म्हणजे त्याच्याविषयीची जी महत्व बुद्धी आहे, अरे प्राप्त झालंच पाहिजे, त्याच्याशिवाय कसं हो. बरेच लोक म्हणतात काही नाही हो, काही नाही, पैसा आहे तर सगळं आहे, पैशामुळे सगळं मिळतं. म्हणजे कसं चांगल्या प्रकारे विषयाचं काय केले? अवलोकन केले, चिंतन केले. त्याच्याशिवाय काही खरं नाही माणसाचं. माणसाला सगळं असलं पाहिजे, गाडी असली पाहिजे, बंगला असलं पाहिजे, सगळं प्रतिष्ठा वगैरे असलं पाहिजे. हेच आहे की हो माणसाच्या जीवनात. दुसरं काय? खरं पाहायला गेलं तर आहे का दुसरं काय? बरं आहे का? काय खरं पाहणं म्हणजेच काय? चांगल्या प्रकारे खोटं पाहणं. जे खोटं आहे त्याच्यामध्ये खरं पाहणं म्हणजेच काय होईल? ते विशेष प्रकारे खोटं पाहणं होईल की. संग आसक्ती प्रीती. संगात प्रीते हे. संगात म्हणजे त्या प्रीतीमुळं संजायते उत्पद्यते कामः तृष्णा. प्रीतीनं चांगल्या प्रकारे काय उत्पन्न होते? तृष्णा उत्पन्न होते. काम म्हणजे तृष्णा. तृष्णा म्हणजे आग, तहान, अतिशय. तृष्णा म्हणजे कामाला सामान्य रूपानं बी घेता येते. काम आहे वा त्याच्या अंतःकरण. पण तृष्णा व्याकुळता असते त्याच्याविषयी. ते प्राप्त व्हावं याच्याविषयी जी अतिशय व्याकुळता, तिचं नाव काय? तृष्णा. कामात कुतश्चित प्रतिहतात क्रोधः अभिजायते. कामात हे राहिलं का? संजायते समुत्पद्यते. चांगल्या प्रकारे उत्पन्न होते. काय उत्पन्न होते? काम, तृष्णा उत्पन्न होती. कशाने उत्पन्न होती हो? संगाने तृष्णा उत्पन्न होते. संगाने काम उत्पन्न होतो. संग म्हणजे काय? संग म्हणजे प्रीती. कशाविषयी प्रीती? विषयाविषयी प्रीती. ती विषयाविषयी प्रीती कशा निर्माण झाली? चिंतना. ध्यायतः म्हणजे चिंतयतः. कामात कुतश्चित प्रतिहतात क्रोधः अभिजायते. जर काम कुतश्चित कामात प्रतिहतात, जर काम प्रतिहत झाला, कदाचित काय झाला? काम प्रतिहत झाला, काम पूर्ण झाला नाही, तर क्रोध अभिजायते. काय उत्पन्न होतो? हन धातू आहे ना. प्रतिहतात कामात जे प्रतिहत हे काय झालं? त प्रत्यय झाला. त प्रत्यय त्याच्यात याच्यामध्ये चालला. जसं राम शब्द चालला नाही तसं पंचमी झाली प्रतिहतात. तर प्रतिहत शब्द आहे, प्रति उपसर्ग लागला, झालं प्रतिहत. म्हणजे काम पूर्ण न होणं. कामाचं काय झालं? हनन झालं. पूर्ण न होणं म्हणजे काय होणं? कामाला हे झालं ना, दुःखापत झाली, त्रास झाला कामाला. काम पूर्ण न होणं म्हणजे कामाला त्रास झाला. कामाला त्रास झाले की त्याचं रूप बदलतं. त्याचं रूप काय होऊन जातं? क्रोध होऊन जातं. काम आणि क्रोध वेगळे नाहीत. आमच्याकडे काम नाही आणि क्रोध आहे असं म्हणता येत नाही. आमच्याकडे क्रोध आहे आणि काम नाही असं म्हणता येत नाही. ज्याच्याकडे काम आहे त्याच्याकडे क्रोध आहे, ज्याच्याकडे क्रोध आहे त्याच्याकडे काम आहेच. कारण काय? हे एकाच नाण्याच्या दोन बाजू. नाणं एकच आहे. कोणाविषयी आसक्ती करणं, प्रेम करणं, है ना, मोह करणं,
हे त्याच्याविषयी क्रोध करणंच आहे, त्याचा द्वेषच करणे. ते तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे तसं त्याला तुम्ही वशीकरण करायला, त्याच्यावर वशीकरण करायला म्हणजे त्याचं काय हित करायले काय, त्याचं अहित करायला लागले. त्याच्याविषयी प्रेम करणं, आसक्ती ठेवणं म्हणजे त्याला त्याचा प्रतिहत करणंच आहे. त्या व्यक्तीविषयी तुमच्या अधीन व्हावं, तुमच्यानुसार वागावं. प्रेम करायचं म्हणजे काय, आपलं प्रेम कसं असते, त्याला मोकळं सोडून द्यायचं असते काय, ते तत्सुखात सुखित्व असते का, नाही. ते माझ्याप्रमाणे त्यानं वागलं पाहिजे, माझ्या सुखानुसार त्यानं आचरण केलं पाहिजे, मला जे बरं वाटते तेच केलं पाहिजे. हे आपलं प्रेम आहे. म्हणून आपलं प्रेम म्हणजे काय असते, आसक्ती. साधू संताचं जे प्रेम आहे ती काय, ते खरं प्रेम आहे, ती दया आहे. म्हणून काम म्हणजेच काय, क्रोध आहे. बरं, हे क्रोध उत्पन्न झाल्यावर काय होतो, क्रोधाद भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधात सम्मोह भवति, क्रोधाने काय होतो, मोह होतो. आणि कसा मोह होतो, चांगल्या प्रकारचा मोह होतो, सम्मोह. आणि सम्मोहात स्मृतिविभ्रमः, सम्मोह झाला असता स्मृतिभ्रम होतो, स्मृतिविभ्रम होतो. भ्रम भी सामान्य भ्रम नाही, विभ्रम विशेष भ्रम होतो. आणि स्मृतिभ्रंशात, स्मृतिविभ्रम होणं म्हणजेच काय, स्मृतिभ्रंश होणं. आणि स्मृतिभ्रंशात, स्मृतिभ्रंश झाला की बुद्धिनाश, बुद्धिनाश होतो. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धिनाश झाला की तो नष्टच होतो, तो माणूस राहत नाही. बुद्धीमुळे तर माणूस आहे. बुद्धी म्हणजे काय, विवेक. विवेकामुळेच तर कोण आहे, माणूस आहे. आणि विवेकच नष्ट झाल्यानंतर माणसामध्ये आणि पशुमध्ये काय फरक आहे, काही फरक नाही. पशु सुद्धा भय मैथुन आहार निद्रा ह्याच्यात वावरतात. हेच ध्येय त्यांच्या जीवनातलं, काय, आहार निद्रा भय मैथुन. मृगाश्चरंती, मनुष्य रूपाने ते काय, पशुच आहेत. मनुष्य परी कुतरीती पा, तुकोबार आहे ना. ते तुकोबार दुसऱ्या प्राणी जरा असं हिशेबात कुत्र्यावर का भर आहे एवढा मोठा चांगला. कुत्र नसल्याला दाखवते, त्याच्यात बळ नसताना सुद्धा ते जास्त तोंड वाजते. म्हणून दांभिकता जी आहे का नाही, कुत्र्यामध्ये जास्त आहे. म्हणून ते साधू संत वेळोवेळी काय कशाचं नाव घेतात, कुत्रेच. दांभिक माणसाला जी उपमा दिलेली नेहमी कशाची दिलेली, कुत्र पहा शक्ती नसते त्याच्यात, तोंड वाजल्याशिवाय राहतात. त्याच्यात बरं काय असतं, तोंड जर असं दाबून धरलं तर काय करणार आहे कुत्र, काही ते पायातच ताकद नसते, त्याच्या शेपटात बी ताकद नसती आणि कशातच ताकद नसती. ते नखात बी काय लई ताकद नसते त्याच्या, काहीच नसते. तोंड जर बंद केलं तर काय करणार आहे ते, काहीच नाही. म्हणजे तोंडातच ज्याचं बळ आहे, सांगण्यापुरतच ज्याची विद्या आहे, ते काय आचरणात नाही आणि नुसतं सांगण्यात बघ 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 नुसती भा 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 भा. क्रोधात भवति सम्मोह म्हणजे अविवेक कार्याकार्य विषय. क्रोधाने सम्मोह होतो. सम्मोह होतो म्हणजेच काय होतो, अविवेक होतो. अविवेक होणं म्हणजे काय, कशाविषयी अविवेक होतो, कार्याकार्य, कार्य आणि अकार्य. कर्तव्य काय, विधी काय, निषेध काय, याच्याविषयी बोध राहत नाही, बुद्धी राहत नाही, अविवेक होऊन जातो. कार्य काय, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे काही कळत नाही. क्रुद्धो हि सम्मूढ सन गुरुमपि आक्रोशयती. क्रुद्ध ही, क्रोधाने
मोहित झालेला संमूढ ना, मोह मोह धातू आहे, मोह चित्त वैचित्ते, चित्ताची विचलता करण्यामध्ये कोणता धातू आहे? मोह. ना भांडार करावे मोह वेडे होणे. वेडे होणे एक अर्थ केला की नाही? मूर्ख होणे, वेडे होणे. तर मूढ म्हणजे वेडा झालेला, पण कशाने? क्रोधो ही संमूढ, क्रोधाने माणूस काय होतो? वेडा होतो. आणि काय करतो वेडा झाल्यावर? गुरुम अपि आक्रोशयती, गुरुला सुद्धा काय बोलतो? उलटा बोलायला लागतो. काय भाष्य कोणी असं ना, भाष्य लिहित असताना पाठ सांगत असताना कोणी एखादा बोलला होता का काय आचार्याला? डायरेक्ट गुरुचंच उदाहरण दिलं. जे डोक्यात असतं ते माणूस त्याच्यावर चलत आहे. स्वामी एका मुलाला म्हणजे उद्धट म्हणला उद्धटपणा मिथ्या आहे. आता काय बोलाव गुरुन? मौनच झालं असं सगळं वातावरण शांत. काय किती अवघड आहे आता. आचार्यांनी सुद्धा काय दिलं? गुरु अपि आक्रोश आहे. ते गुरुवर सुद्धा तो काय करतो? आक्रोश करतो. कशाने? क्रोध झाल्यावर. सम्मोहात स्मृती विभ्रम. मोह होतो उत्पन्न कशाने? क्रोधाने. मूड होतो ना, मूड होणं म्हणजेच काय होणं? मोह होणं. आणि मोह झाल्यानंतर स्मृती विभ्रम. स्मृती विभ्रम होणं म्हणजेच काय होतं बाबा? शास्त्र आचार्य उपदेशा हित संस्कार जनितायाः स्मृतेः स्यात् विभ्रमः भ्रंशः स्मृत्युत्पत्ती निमित्त प्राप्तौ अनुपत्तिः. शास्त्र आणि आचार्यांचा जो उपदेश आहे तो उपदेश संस्कार जनित कोण असती? स्मृती. त्या उपदेशाने उत्पन्न झालेली काय असते? स्मृती असते. शास्त्र आचार्य जेव्हा शिकतो आपण किंवा गुरुजींकडे ऐकतो तेव्हा आपली विवेक बुद्धी होती, प्रज्ञा होती, चांगले प्रकारे संस्कार अंतःकरणामध्ये बसतात. संस्कार बसतात आणि त्या संस्कारापासून कोण उत्पन्न होत असती? स्मृती उत्पन्न होते. युत जनिताया स्मृती स्यात्, स्मृती उत्पन्न होते. आणि मग विभ्रम भ्रंश, तिचा काय होतो? भ्रंश होतो. का? स्मृत्युत्पत्ती निमित्त प्राप्तो. स्मृती उत्पत्तीचं निमित्त प्राप्त झालं असताना सुद्धा आता असा प्रसंग आलाय की तिथं काय पाहिजे? उत्पन्न व्हायला पाहिजे गुरुनं दिलेलं जे ज्ञान आहे, उपदेश आहे, शास्त्र शिकलेलं जे उपदेश आहे, शास्त्र जो आपण शिकले ते आता इथं उत्पन्न झालं पाहिजे, कळालं पाहिजे, ती स्मृती निर्माण झाली पाहिजे. असा प्रसंग आला तरी पण अनुपत्ती ती उत्पन्न होत नाही. आता क्रोध, एखाद्या व्यक्तीवर क्रोध आपण करतोय किंवा एखाद्या विषयाची आसक्ती निर्माण होते तेव्हा काय उत्पन्न झाली पाहिजे? स्मृती उत्पन्न झाली पाहिजे की नाही? गुरुनं सांगितलं अरे हे काय विषय आहेत आणि विषय तरी कैसे, हे रोहिणीचे जळ जैसे, स्वप्नेचा भद्र जाती. हे कसे आहेत? अनित्य आहेत, हे दुःखाला कारण आहेत, वास्तविक जड आहेत. जे जड असतं ते दुःखरूप असतं. जड असतं ते असत असतं आणि असत जड असतं ते नियमानं दुःख देणारं असतं. मग विषय जड आहेत की चैतन्य आहेत? जड आहेत. आपल्याहून भिन्न जितकं बी आहे ते सर्व काय? जड आहे. मग जड आहेत तर दुःखाचं कारण आहे, दुःख प्राप्त करणारे आहेत. मग असा उपदेश तिथं स्मृती उत्पन्न व्हायला पाहिजे की नाही? स्मृती उत्पन्न होण्याचं निमित्त प्राप्त झाले की नाही? तर निमित्त प्राप्त होऊन सुद्धा काय होते? अनुपपत्ती. त्याची अनुपपत्ती होते, ती होत नाही. काय होत नाही? स्मृती उत्पन्न होत नाही. कशामुळे होत नाही? मोहामुळे. देवाही ऐसी कैसे, ज्ञानी आहे स्थिती भ्रंश, मार्ग सांडून अनारीशी चालत देखो. पहा बरं, सर्वज्ञ ही देव होते
हे उपादेय ही जाणती तेही विचारती कवणे गुणे. कवणे गुणे तर त्याचं कवणे गुणे ते ह्या गुणे ध्यायत विषयाचं चिंतन केलं. ज्याचं चिंतन करू नये त्याचं चिंतन केलं. सुरुवात तर इथून झाली. त्याचं चिंतन करावं, पण कसं करावं? जड असं दुःखरूप आहेत म्हणून करावं. पण चिंतन करण्यात आलं आणि कशामध्ये कसं चिंतन करण्यात आलं? त्याच्यामध्ये दोषबुद्धी नाही तर उलट काय चांगली बुद्धी या दृष्टीने विचार करण्यात आला, चिंतन करण्यात आलं. आलोचन केलं त्याचं. चांगले आहेत म्हणून, गोड आहेत म्हणून, वा 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 छान आहेत अशा पद्धतीने चिंतन केल्यामुळं तिथून शृंखला सुरू झाली. मग ज्ञानी असून सुद्धा ज्ञानी असून म्हणजे हे उपादे जानती. ज्ञानी या शब्दाचा अर्थ इथं ब्रह्मज्ञानी नाही. जे त्याज्य काय आणि ग्राह्य काय याचा विवेक ज्याच्या ठिकाणी आहे ते ज्ञानी. श्रुतीचं स्मृती निमित्त उत्पन्न झालं, स्मृती व्हायला पाहिजे त्याचं निमित्त उत्पन्न झालं असता सुद्धा ती उत्पन्न होत नाही. कशामुळे? मोहामुळे. ततः स्मृतिभ्रंशात झाले नाही झालं. ततः स्मृतिभ्रंशात बुद्धे नाश. म्हणून स्मृतिभ्रंशाने काय होतो? बुद्धीचा नाश होतो. म्हणजेच काय होतं? कार्याकार्य विषय विवेका योग्यता अंतःकरणस्य बुद्धे नाश उच्यते. टाइम झाला का हो? बरं चला हे बाकीचं घेऊ राहिलेलं उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर.